मला एकाने येऊन सांगितलं, हे शिकलेली लोक फार वेगळ्या वृत्तीचे असतात. मला म्हणे, महाराज ज्या पांडुरंगाचं रूप पाहता लोचनी वर्णन केलंय, सुंदर ते ध्यान वर्णन केलं, आम्ही पंढरपूरला जातो सुंदर दिसत नाही. म्हणलं ती मूर्ती दर्पण आहे. ती मूर्ती तुम्ही जसं असाल तसं त्याच्यामध्ये दिसतं. जर तुकोबराय असेल तर सुंदर दिसतील. जर तुमच्यामध्ये कपट असेल, तुम्ही सुंदर नसाल, तर दर्पण काय सुंदर दाखवणार आहे? परमात्मा तुमचं प्रतिबिंब आहे. तुम्ही जसे आहात तशी प्रतिक्रिया उमटते. पण परमार्थ वेगळा आहे बरं का. रूप पाहता लोचनीचा अर्थ मूर्ती सुंदर नाही आहे. सुंदर ते ध्यान शब्दाचा अर्थ मूर्ती सुंदर नाही आहेत, ध्यान सुंदर आहेत. ध्यान देऊन पहा. काय सुंदर आहे? सुंदर ते ध्यान. तुम्ही काय पाहता? दोष कुणाचा आहे? कुणावर घालता तुम्ही? रूप पाहता लोचनी फार गंभीर अर्थ आहे. लोचनी डोळ्यामध्ये रूप पाहत असताना, हे देवाचे द्वारी शब्दाचा अर्थ आहे बरं का. मी तुम्हाला देव शब्दाचा अर्थ प्रकाश सांगितलेला आहे, ज्ञान सांगितलेले आहेत. आणि डोळ्यातून जातो बाहेर काय जातो? प्रकाश. प्रकाश म्हणजे परमात्मा. रूप पाहताचा अर्थ आहे का? लोचनी डोळ्यामध्ये रूप पाहता सुख झाले. डोळ्यात कोण आहे? परमात्म्याचं रूप आहे, तेज आहेत, प्रकाश आहेत.